नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना खूप आवडतो, पण त्याचे गंभीर धोके कदाचित आपल्याला माहीत नसतील. विषय आहे तिखट. होय, तेच तिखट जे आपल्या जेवणाची चव वाढवतो, पण त्याचा अतिरेक आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः पुरुषांसाठी किती धोकादायक ठरू शकतो हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अनेकदा आपण पाहतो की पुरुषांना तिखट खाण्याची सवय जास्त असते. पार्टी असो, मित्रांसोबत भेट असो किंवा रोजचं जेवण असो, तिखटाशिवाय त्यांना जेवण पूर्ण वाटतच नाही. पण ही सवय त्यांना अनेक गंभीर आजाराकडे घेऊन जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया तिखट खाण्याचे छुपे धोके काय आहेत आणि ते आपल्या आरोग्यावर कसे परिणाम करतात. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बोलूया पचनसंस्थेबद्दल. आपल्या शरीराचा आधारस्तंभ म्हणजे आपली पचनसंस्था. सतत तिखट खाल्ल्याने आपली ही पचनसंस्था पूर्णपणे बिघडू शकते. तिखट पदार्थ खाल्ल्यावर अनेकांना छातीमध्ये जळजळ होतं, ढेकर येतात आणि पोटामध्ये गॅस होतो. याला वैद्यकीय भाषेमध्ये ॲसिडिटी किंवा आम्लपित्त असं म्हणतात. मित्रांनो, ही ॲसिडिटी खूप वाढली तर गॅस्ट्रिक अल्सर किंवा पेस्ट्रिक अल्सर यामध्ये रूपांतर होऊ शकतं. पोटात अल्सर म्हणजे जठराच्या आतील नाजूक आवरणाला जखमा होणं, ज्यामुळे खूप वेदना होतात, मळमळ होते आणि खाण्यापिण्यातही त्रास होतो. अनेकदा या अल्सरमुळे रक्तस्राव देखील होऊ शकतो. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते. गट नावाच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण शोध निबंधानुसार मिरचीमध्ये असलेले कॅप्सिसिन या घटकाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास जठराच्या आतील गॅस्ट्रिक मिकोसा या संरक्षणात्मक आवरणाला थेट नुकसान पोहोचू शकतं, ज्यामुळे अल्सर होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढते. मित्रांनो, आयुर्वेदानुसार तिखट पदार्थ हे अग्नित्व वाढवतात, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा आणि उष्णता वाढते आणि पित्तदोष निर्माण होतो. हे वाढलेले पित्त पोटामध्ये आम्ल वाढवून पोटाशी संबंधित विविध समस्यांना आमंत्रण देतं, ज्याला अपचन, अतिसार आणि अल्सर यांचा समावेश होतो. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूळव्याध किंवा पाईल्स. अनेक पुरुषांना मूळव्याधीचा त्रास होतो आणि यामागे तिखट खाण्याची सवय हे एक प्रमुख कारण असू शकतं. तिखट पदार्थ शौच त्रासदायक बनवतात, ज्यामुळे शौच साफ न होणं आणि शौच करताना खूप जोर लावावा लागतो. यामुळे बुद्धद्वाराद्वारे रक्तवाहिन्यांवरती खूप ताण येतो आणि त्यांना सूज येते, ज्यामुळे मूळव्याध किंवा भगंदर होऊ शकतं. हा त्रास खूप वेदनादायी असू शकतो, रक्तस्राव होतो आणि काही वेळा तर ऑपरेशनची देखील गरज पडते. दीर्घकाळ तिखट खाल्ल्याने गुदद्वाराजवळील त्वचेची संवेदनशीलता वाढते आणि छोटीशी जखम ही मोठी बनवून समस्या बनू शकते. मित्रांनो, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथींची समस्या देखील वाढू शकते. प्रोस्टेट ग्रंथी पुरुषांच्या मूत्रमार्गाच्या खाली असते आणि लघवी आणि शुक्राणूच्या प्रवाहामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. काही अभ्यासानुसार जास्त तिखट खाल्ल्याने प्रोस्टेट ग्रंथीमध्ये जळजळ, इन्फ्लेशन होऊ शकतं, ज्यामुळे प्रोस्टेटला स्टायटायसिस होण्याची शक्यता अधिक असते. मित्रांनो, प्रोस्टेटायटिसमुळे लघवी करताना तीव्र वेदना होतात. वारंवार लघवीला जावं लागतं. लघवीचा प्रवाह कमकुवत होतो आणि पोटात किंवा जननेंद्रियांच्या भागांमध्ये वेदना होतात. मित्रांनो, जरी यावरती अधिक संशोधन आवश्यक असलं तरी तिखट पदार्थांमुळे शारीरिक दाह वाढतो, जो अनेक गंभीर समस्यांचे मूळ कारण असतो. प्रोस्टेटायटिसचा दीर्घकाळ उपचार न केल्यास तो गंभीर समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. मित्रांनो, आपण आता हृदयाच्या समस्यांच्या संबंधित जर विचार केला तर काही लोकांना असा गैरसमज आहे की तिखट खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा झटका येत नाही किंवा हृदय निरोगी राहतं, पण हे पूर्णपणे सत्य नाही. जास्त तिखट खाल्ल्याने रक्तदाब तात्पुरता वाढू शकतो. विशेषतः ज्यांना आधीपासून उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतं. रक्तदाब वारंवार वाढत राहिल्यास तो हृदयविकारावरती ताण निर्माण करतो आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढवतो. तसेच तिखट पदार्थ खाल्ल्याने छातीमध्ये जळजळ होते, जी कधीकधी हृदयविकाराच्या लक्षणासारखी सुद्धा असू शकते किंवा वाटू शकते, ज्यामुळे अनावश्यक चिंता वाढते आणि अनेकदा चुकीच्या निदानाकडे घेऊन जाते.
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे, तीव्र मसालेदार पदार्थांचे सेवन काही व्यक्तींमध्ये रक्तदाबावर नकारात्मक परिणाम करू शकतात. त्वचेशी संबंधित समस्या देखील तिखट खाण्यामुळे उद्भवू शकतात. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे त्वचेवरती पित्त वाटणे किंवा फोड येणे अशा समस्या होऊ शकतात. काही पुरुषांना तिखट खाल्ल्यावरती लगेचच चेहरा लाल होणे किंवा जास्त घाम येणे असे अनुभव येतात. हे शरीरातील उष्णता वाढण्याचे स्पष्ट लक्षण आहे. ज्यांना आधीपासून सोरायसिस किंवा एक्झिमा सारखे त्वचेचे विकार आहेत, त्यांची स्थिती तिखट खाल्ल्यामुळे निश्चित बिघडू शकते किंवा खास दाह वाढू शकतो. आयुर्वेदानुसार शरीरामध्ये पित्त वाढल्यास त्वचेचे विकार उद्भवतात आणि तिखट पदार्थ हे पित्तवर्धक असल्याने त्वचेच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. आता आपण मुख आणि घशाशी संबंधित समस्यांचा विचार करूया. सतत तिखट खाल्ल्याने तोंडातील आणि घशातील नाजूक आवरणाला म्हणजेच म्युकस आणि मेब्रेनला इजा पोहोचू शकते, ज्यामुळे तोंडातले छाले येणे किंवा घसा दुखणे किंवा गिळताना त्रास होणे अशा समस्या उद्भवतात. मित्रांनो, काही वेळा तर तिखट खाण्याची सवय इतकी वाढते की आपल्या तोंडातील चवीच्या कळ्या बधीर होतात, ज्यामुळे इतर पदार्थांची नैसर्गिक चव नीट लागतच नाही. त्यामुळे जेवणाचा खरा आनंद हा मिळत नाही आणि तिखट खाण्याची तीव्र इच्छा होते, ज्यामुळे हे दुष्टचक्र सुरूच राहतं. मित्रांनो, पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर देखील तिखट खाण्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम होऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ न्यूक्लिअर सायन्स यामध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ऑक्सिडेंट स्ट्रेसमुळे शुक्राणूचे DNA खराब होऊ शकतात, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. तिखट पदार्थांमुळे शरीरातील दाह आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू शकतो. मित्रांनो, यामुळे प्रजनन आरोग्याशी संबंधित थेट संबंध प्रस्थापित झालेला नसला तरी प्रजनन आरोग्यासाठी तिखट पदार्थांचे अतिसेवन टाळणे हे शहाणपणाचे ठरू शकते. आता आपण चर्चा करूया, जर तुम्हाला तिखट खाण्याची सवय असेल तर ती कशी कमी करायची आणि संतुलित आहार कसा घ्यायचा. अचानक तिखट खाणं पूर्णपणे बंद करणं कठीण असतं, कारण चवीच्या सवयी लगेच बदलता येत नाही, पण हळूहळू आणि योग्य पद्धतीनं यामध्ये बदल करता येतो. यातील पहिला उपाय म्हणजे प्रमाणामध्ये कपात करा. हळूहळू तिखटाचं प्रमाण कमी करत जा. आज जेवणात 2 चमचे तिखट घ्याल तर उद्या 1.5 चमचा घाला, पुढच्या आठवड्यामध्ये 1 चमचा आणि असं हळूहळू प्रमाणात कमी करत चला. तुमच्या शरीराला आणि चवीच्या कळ्यांना याची सवय होऊन जाईल. मित्रांनो, तिखटाऐवजी इतर मसाले वापरून जेवणाला चव द्या, जसे की आले, लसूण, जिरे, हळद, धणे, काळी मिरी, दालचिनी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि जेवणाची चव देखील वाढवतात. याशिवाय लिंबू किंवा कोकम वापरून आंबट चव देता येते, त्यामुळे तिखटाची गरज कमी होते. तिसरा उपाय म्हणजे थंड आणि शामकारी पदार्थ खा. मित्रांनो, तिखट खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याऐवजी दही, ताक, दूध, नारळ पाणी किंवा आईस्क्रीम यासारखे थंड पदार्थ खावे. दाह कमी करणारे पदार्थ खा. हे पदार्थ शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि जळजळ शांत करण्यास मदत करतात. मित्रांनो, तिखट खाणं पूर्णपणे वाईट नाही, पण त्याचा अतिरेक टाळायला हवा. कोणतीही गोष्ट जर प्रमाणाबाहेर झाली तर ती शरीरासाठी हानिकारक ठरते, मग ती कितीही पौष्टिक असो किंवा चवदार असो. आपल्या आहारामध्ये समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे. चवीसाठी तिखट पदार्थ खाणं ठीक आहे, पण आरोग्याला धोका पोहोचेल इतकं तिखट खाणं टाळा. आपल्या शरीराचं ते आपल्याला काहीतरी सांगत असतं, समजून घ्या. निसर्गाने आपल्याला अनेक चवी दिलेल्या आहेत, त्यांचा आनंद घ्या, पण मर्यादित राहूनच. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याचा फायदा होईल. मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच ठिकाणी, याच चॅनलवरती एका नवीन छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहा. धन्यवाद.